हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या हगवणे कुटुंबियांच्या विरोधात आता राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे याच हगवणे कुटुंबियांचा निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या निलेश चव्हाणचे विकृत कारनामे सुद्धा समोर येत आहेत. पुण्याच्या कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या या विकृत नराधमानं आपल्याच घरात स्पाय कॅमेरे लावून स्वतःच्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ तयार केलेत. जेव्हा हा संपूर्ण प्रकार पत्नीच्या लक्षात आला तेव्हा त्यानं पत्नीचाच छळ सुरू केला. आता मात्र या निलेश चव्हाणच्या पापाचा घडा भरलाय. नेमकं काय झालंय? निलेश चव्हाण आहे तरी कोण? तो हगवणे कुटुंबियांच्या संपर्कात कसा आला? पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर पुण्याच्या कर्वेनगर परिसरातील औदुंबर सोसायटीमध्ये निलेश चव्हाणचं घर आहे. हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेचं बाळ बेपत्ता झाल्यानंतर निलेश चव्हाणच्या नावाची चर्चा सुरू झाली. हे बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात असल्याचं समोर आलं आणि वैष्णवीचे कुटुंबीय जेव्हा बाळ ताब्यात घेण्यासाठी निलेश चव्हाणच्या घरी गेले तेव्हा त्यानं बंदुकीचा धाक दाखवून त्यांना पिटाळून लावलं. मात्र माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांकडे सुखरूप पोहोचवण्यात आलं आणि तेव्हापासून निलेश चव्हाणच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर निलेश चव्हाणचे एक एक कारनामे समोर यायलाही सुरुवात झाली. तर पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या या निलेश चव्हाणचं 2018 मध्ये लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या 6 महिन्यानंतरच निलेशच्या पत्नीला त्याच्यावर शंका यायला सुरुवात झाली आणि त्याला कारण ठरलं घरात सापडलेले स्पाय कॅमेरे. निलेश चव्हाणच्या पत्नीला घरातील सिलिंग फॅनला आणि एसीला काहीतरी संशयास्पद वस्तू चिकटवल्याचं दिसलं. तिने याविषयी निलेशकडे विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर घरात सातत्यानं अशा प्रकारच्या संशयास्पद वस्तू दिसायच्या. पत्नीनं विचारणा केल्यानंतर तो टाळाटाळ करायचा, माहिती लपवायचा आणि त्याचाच पत्नीला कुठेतरी संशय आला. एके दिवशी तिने निलेश घरात नव्हता तेव्हा त्याचा लॅपटॉप उघडला आणि तिला धक्काच बसला. त्या लॅपटॉप मध्ये निलेशनं स्वतःच्याच पत्नीसोबत शरीर संबंध ठेवतानाचा व्हिडिओ काढला होता आणि त्यानंतर त्याच्या पत्नीला घरात सापडलेल्या त्या संशयास्पद वस्तूंचा उलगडा झाला. त्या संशयास्पद वस्तू दुसऱ्या तिसऱ्या काही नसून स्पाय कॅमेरे होते. निलेश पत्नीसोबत जेव्हा बेडरूम मध्ये असायचा तेव्हा तो लाईट सुरू ठेवायचा आणि स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीनं शरीर संबंधांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. त्याच्या या लॅपटॉप मध्ये पत्नीला आणखी काही महिलांसोबतचे असेच अश्लील व्हिडिओ दिसून आले. निलेशच्या पत्नीनं जेव्हा त्या व्हिडिओ विषयी विचारणा केली तेव्हा त्यानं पत्नीला मारहाण केली, गळा दाबला आणि तिच्यासोबत बळजबरीनं लैंगिक संबंध ठेवले. निलेशच्या पत्नीनं जेव्हा सासू सासऱ्यांना अर्थात त्याच्या आई वडिलांना त्याच्या या काळ्या कृत्याविषयी माहिती दिली तेव्हा त्यांनी देखील तिचाच छळ सुरू केला. पुढे अनेक महिने निलेशच्या पत्नीचा असा छळ सुरू होता. अखेरीस तिने निलेश पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये तिने निलेश आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात पुण्यातल्या वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र या प्रकरणात निलेशला अटक झाली नाही तेव्हा त्यानं कोर्टातनं अटकपूर्व जामीन मिळवला होता. निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी असलेल्या करिश्मा हगवणे हिचा जवळचा मित्र आहे. या हगवणे कुटुंबियाशी त्याचे जवळचे संबंध होते. शशांक आणि वैष्णवी यांच्यात जेव्हा कौटुंबिक वाद व्हायचे तेव्हा निलेश चव्हाणही त्यांच्या वादात सहभागी असायचा. निलेश चव्हाणचा स्वतःचा बांधकाम व्यवसाय, याशिवाय त्याची स्वतःची पोकलेन मशीनही आहे. मात्र हगवणे कुटुंबातील बाळ बेपत्ता झाल्यानंतर हा निलेश चव्हाण चर्चेत आला. आता तो पोलिसांच्या रडारवरही आलाय. कसपटे कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. खरं तर बाळाला डांबून ठेवल्या प्रकरणी किंवा किडनॅप केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं. मात्र सध्या तरी त्याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेतायत एवढं मात्र नक्की. जेव्हा तो पोलिसांना सापडेल त्याची चौकशी केली जाईल, त्याच्या घराची झाडाझडती घेतली जाईल तेव्हा आणखी काही धक्कादायक माहिती बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.